कापडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेपळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री ओमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।